त्रिफळा चूर्ण आयुर्वेदातलं एक प्रसिद्ध चूर्ण आहे, तितकंच प्रभावी सुद्धा आहे. अनेक लोक पोट साफ करण्यासाठी या चूर्णाचा नियमितपणे वापर करतात. अर्थात हे फक्त पोट साफ करणारं चूर्ण आहे असं नाही, याला आयुर्वेदामध्ये रसायन म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे हे अनेक बाकीची पण कामं करत असतं. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये सुद्धा त्रिफळा असतो. परंतु आजचा विषय आपण फक्त पोट साफ करण्याच्या संदर्भात ठेवणार आहोत. आता पोट साफ करण्यासाठी त्रिफळा चूर्ण बेस्ट आहे, याच्यात काहीच शंका नाही. परंतु काही लोकांचं असं म्हणणं असतं की त्रिफळा चूर्णाने आमचं पोट साफ होतच नाही, आम्ही कितीही घेतलं तरी त्याने काय आमचं पोट साफ होत नाही. आता हे असं का होतं? तर आतापर्यंतच्या प्रॅक्टिसमध्ये असं आढळलं की त्रिफळा चूर्ण घेत असताना काही बेसिक चुका ह्या सर्रासपणे होत आहेत आणि त्यामुळं कदाचित पोट साफ होत नाही. आणि ह्या जर चुका दुरुस्त केल्या तर त्याच त्रिफळा चूर्णाने, तेवढ्याच मात्रेतल्या त्रिफळा चूर्णाने सुद्धा पोट साफ व्हायला सुरू होतं. त्यामुळे जर तुम्ही त्रिफळा चूर्ण घेत असाल किंवा घेण्याचा विचार करत असाल तर ह्या चुका टाळल्या पाहिजेत. तर पाहूयात. नमस्कार, मी डॉक्टर तुषार कोकाटे. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं. मित्रांनो, त्रिफळा चूर्ण, आवळा, हिरडा आणि बेहडा या तीन वनस्पतींच्या फळांचं चूर्ण म्हणजे त्रिफळा चूर्ण. आता हे अनेक आजारांवरती गुणकारी आहे, परंतु आज आपण पोट साफ होण्याच्या संदर्भात ते घेत असताना काय बेसिक चुका होतात ते बघणार आहोत. बघा, पहिल्यांदा मी असं सांगेल की जेव्हा त्रिफळा चूर्ण घ्यायची वेळ येते, जनरली लोक काय करतात की रात्रीचं जेवण झालं की लगेचच त्रिफळा चूर्ण घेतात. आणि हीच एक बेसिक चूक आहे असं मला वाटतं. त्याने होतंय काय की रात्रीचं जेवण झाल्यावर लगेच जर तुम्ही चूर्ण घेत असाल तर अन्न आणि औषध हे एकत्रित होतं आणि मग औषधाचा जो अपेक्षित परिणाम आहे तो होत नाही आणि औषध जे आहे ते अन्नाबरोबर मिक्स होतं. मग आता कधी घ्यायचं त्रिफळा चूर्ण? तर त्रिफळा चूर्ण घेत असताना ते जेवण झाल्यानंतर किमान 1-1.5 तास जाऊ द्यावा आणि त्याच्यानंतर त्रिफळा चूर्ण घ्यावं असं सर्वसामान्यपणे सांगता येईल. आता याच्यानंतर दुसरी एक बेसिक चूक काय होते तर त्रिफळा चूर्ण घ्यायला सुरुवात केल्यानंतर लोक रोज त्रिफळा चूर्ण घेत असतात. लॅक्झेटिव्ह म्हणजे पोट साफ करणाऱ्या औषधांच्या बाबतीत एक नेहमी लक्षात ठेवायची गोष्ट आहे की ती औषधं नियमितपणे रोज घ्यायची नाहीत. याचं कारण असं आहे की ही औषधं असं केल्याने सातमे होतात, सवयीची होतात. सातमे म्हणजे काय? सवयीची होतात. आणि शरीराला एकदा त्या औषधाची सवय लागली की मग त्याचा अपेक्षित परिणाम तेवढ्याच डोसने आपल्याला मिळत नाही. मग त्याच्यासाठी नंतर मग डोस वाढवावा लागतो. आपण बघितलं असेल की फक्त त्रिफळा चूर्णाचं नाही, अनेक पोट साफ करण्याची जी काही औषधी आहेत किंवा काढे आहेत, अगदी जर तुम्ही ती घेत असताना सुरुवातीला ज्या डोसमध्ये तुम्हाला पोट साफ होतंय त्याच डोसमध्ये नंतर पोट साफ होत नाही, डोस वाढवावा लागतो आणि नंतर असं दिसतं की मग त्या औषधाने आपलं पोटच साफ होत नाही. हे असं का होतं? याचं कारणच आहे की ते औषध सातम्य होऊन बसतं आणि म्हणूनच पोट साफ करणारी जी औषधं असतात ती अशी ओळीनं रोज घेऊ नये. त्यामुळे जर पोट साफ करण्यासाठी तुम्हाला हे त्रिफळा चूर्ण घ्यायचं आहे तर अधूनमधून त्याला गॅप दिला पाहिजे. मग याच्यामध्ये 7 दिवस समजा तुम्ही घेतलं की त्याच्यानंतर 1-2-3 दिवस घेतलं नाही, त्याच्यानंतर पुन्हा 4-5 दिवस घेतलं, अशा पद्धतीने जर त्रिफळा चूर्ण घेतलं तरीसुद्धा पोट साफ करण्याची त्याची जी काही क्षमता आहे ती आपल्याला पूर्णपणे अनुभवता येऊ शकते. आणि यानंतर तिसरा एक महत्त्वाचा नियम बघा, कधी कधी काय होतं की पोट साफ करण्यासाठी त्रिफळा चूर्ण मोठ्या हौसेने घरी आणलं जातं, 1-2 दिवस ते घेतलं जातं आणि त्यानंतर ती बाटली किंवा ते औषध तसंच पडतं आणि मग नंतर कधीतरी पुन्हा त्याची आठवण होते की अरे आपल्याकडे ते त्रिफळा चूर्ण आहे आणि मग पुन्हा ते त्रिफळा चूर्ण घ्यायला सुरुवात केली जाते. परंतु त्याच्यावर हे बघितलं जात नाही की हे औषध नेमकं आपण कधी आणलेलं आहे. आता याच्यामध्ये मी फक्त एक्सपायरी डेटच्या विचाराने हे सांगत नाही आहे, तर एक्सपायरी डेट हा वेगळा मुद्दा आहे. परंतु इथे ते औषध उघडल्यानंतर, ती बॉटल उघडल्यानंतर होतं काय की त्याचा हवेशी संपर्क यायला सुरुवात होते आणि मग जर खूप दिवसांनी तुम्ही हे चूर्ण परत वापरायला घेतलं तर आयुर्वेद असं सांगतं की एकतर आपण याचं चूर्ण केलेलं आहे, ही काही अख्खी औषधं नाही आहेत. तुम्ही हे ऑब्झर्व केलं आहे का की जेव्हा आपण गव्हाचं, ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ दळून आणतो तेव्हा सुरुवातीला ती चपाती किंवा भाकरी कशी लागते आणि जसं जसं ते पीठ जुनं होत जातं तसं मग आपण म्हणतो की ह्या भाकरीला चव नाही किंवा चपातीला चव नाही. हे असं का होतं? जर खूप दिवस जर ते पीठ जुनं झालं तर हे असं नक्की होतं. हे असं का होतं? तर प्रत्येक गोष्ट जेव्हा त्याचं चूर्ण किंवा पावडर केली जाते तर त्याचा जो सविर्यता अवधी आहे तर तो विशिष्ट असतो आणि त्या विशिष्ट अवधी ओलांडल्यानंतर होतं काय तर त्याची कार्यक्षमता ही कमी होत जाते. आता हीच गोष्ट आयुर्वेदातल्या ह्या चूर्णांना सुद्धा लागू आहे. याला सुद्धा सविर्यता अवधी असतो. म्हणजेच काय, त्याची पोटन्सी किंवा त्याची शक्ती ही जसं ते जुनं होत जातं तसं कमी होत जाते आणि मग अशा वेळी आपण जर अशा पद्धतीने बरंचसं जुनं चूर्ण जर सेवन केलं तरीसुद्धा आपल्याला त्याचा अपेक्षित परिणाम दिसत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की जो चौथा नियम आपल्याला म्हणता येईल तो असा की अनेक लोक त्रिफळा चूर्ण
फक्त पाण्याबरोबर सेवन करतात म्हणजे किंवा त्रिफळा चूर्ण खातात आणि वरतून पाणी घेतात. आता इथे मी असं सांगेल की त्रिफळा चूर्ण हे योग्य अनुपानाबरोबर गेलं पाहिजे. अनुपान म्हणजे काय की एखादं औषध कशाबरोबर दिलं जातं, जसं मधाबरोबर दिलं जातं किंवा काय लोण्याबरोबर दिलं जातं, तसंच त्रिफळा चूर्ण हे योग्य अनुपानाबरोबर दिलं गेलं पाहिजे. आता तसं म्हटलं तर पाणी हे युनिव्हर्सल अनुपान आहे, त्यामुळे ते सगळीकडे चालणारच आहे. परंतु पोट साफ करण्यासाठी जर तुम्ही घेणार असाल तर बऱ्याचदा असं दिसतं की आपल्या शरीरामध्ये पोट साफ न होण्याचं जे कारण असतं ते शरीरातले वात आणि कफ दोष असतात. वाताने काय होतं, वाताने शरीर रुक्ष होतं आणि कफ दोष जेव्हा जास्त प्रमाणात असतो तेव्हा शरीरामध्ये ऑलरेडी अजीर्ण झालेलं असतं. ते जर जेव्हा एक तर तुमची वात कफ प्रकृती आहे किंवा तुमच्या शरीरात वात आणि कफ जास्त मोठ्या प्रमाणात आहे आणि आता तुम्ही त्रिफळा चूर्ण घेताय पोट साफ करण्यासाठी, तर ते साध्या पाण्याबरोबर न घेता कोष्ण जल म्हणजे काय तर गरम पाण्याबरोबर किंवा कोमट पाण्याबरोबर ते घेणं गरजेचं आहे. याने त्या त्रिफळा चूर्णाची शक्ती वाढते. आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की अनुपान कशासाठी, तर अनुपान औषधांची शक्ती वाढवण्यासाठी. मग हे एवढं एकच अनुपान आहे का, तर कोमट पाण्याबरोबर जसं तुम्ही हे घेऊ शकता, तसंच जर तुमची पित्त प्रकृती असेल आणि तरीही तुमचं पोट साफ होत नाही वगैरे अशा काही समस्या असतील, पण त्या त्रिफळा चूर्णातला जो हिरडा आहे त्याच्यातली उष्णता तुम्हाला त्रासदायक ठरत असेल, तर हे त्रिफळा चूर्ण तुम्ही तुपामध्ये कालवून त्याचं चाटणसुद्धा करू शकता. ह्याला तुपाचं अनुपान देणं असं म्हणतात. त्यामुळे जर असं काही होत असेल तर निश्चितपणे त्रिफळा चूर्ण कोमट पाण्याबरोबर किंवा तुपाबरोबर म्हणजेच योग्य अनुपानाबरोबर जर तर गेलं तर त्रिफळा चूर्णाचा जो काही अपेक्षित परिणाम तुम्हाला अपेक्षित आहे तो तुम्हाला मिळणार आहे. आणि यानंतर 5वा नियम सांगणार आहे आणि त्याच्यानंतर एक स्टार नियम सुद्धा सांगणार आहे. स्टार नियम काय तर आयुर्वेदातली एक क्लुप्ती किंवा आयुर्वेदातली एक युक्ती सांगणार आहे जेणेकरून त्रिफळा चूर्णाचा तुम्ही पुरेपूर फायदा घेऊ शकता किंवा त्याची पूर्ण कार्यक्षमतेने हे त्रिफळा चूर्ण तुम्ही वापरू शकता. तर त्याच्या आधी 5वा नियम काय तर बघा, औषध घेतल्यानंतर म्हणजे त्रिफळा चूर्ण घेतल्यानंतर अनेक लोक काय करतात की परत काहीतरी खातात. म्हणजे अनेक लोकांना रात्री चहा कॉफी वगैरे घेण्याची सवय असते किंवा रात्री गोड खाण्याची सवय असते किंवा काहीतरी चाणाचुणं खाण्याची सवय असते. जर तुम्ही पोट साफ करण्यासाठी त्रिफळा चूर्ण घेताय ना, तर एकतर पहिलाच नियम सांगितला की जेवणानंतर 1-1.5 तास जाऊ द्यायचं आणि मग घ्यायचं. आणि मग एकदा हे असं औषध घेतलं की त्याच्यानंतर काहीही खायचं नाही आहे. पाणी वगैरे पिऊ शकता परंतु काही खायचं नाही आहे. ते याच्यासाठी की त्या औषधाला त्याचं कार्य करण्यासाठी जी काही स्पेस पाहिजे, जो काही वेळ पाहिजे, तर तो त्याला मिळाला पाहिजे. वेळ फक्त वेळेच्या स्वरूपात नाही तर वेळ आपल्या पचनशक्तीच्या स्वरूपात, म्हणून त्याच्याबरोबर अजून काहीतरी खाणं वगैरे ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. त्यामुळे हा एक नियम खूप महत्त्वाचा आहे, तो सांगितला. आणि आता स्टार नियम असा आहे की बघा, याच्यामध्ये जर एवढं सगळं करूनही तुमचं पोट त्रिफळा चूर्ण घेऊन साफ होत नसेल तर दोष त्रिफळा चूर्णाचा नाही आहे निश्चितच, कारण त्रिफळा चूर्ण त्याचं काम तर करणारच आहे. परंतु तुम्ही इथे एक छोटीशी युक्ती करू शकता. आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की जे भेषज काल सांगितलेत म्हणजे काय औषध घेण्याचे काळ, तर याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला शरीराच्या खालच्या भागामध्ये काही औषधाने कार्य करावं असं वाटत असेल तर त्याला आयुर्वेद असं म्हणतो की हा अपान काळ आहे. हे औषध अपान काळात दिलं गेलं पाहिजे. अपान वायू आपल्या शरीराच्या जो काही मलमूत्र विसर्जनासाठी उपयोगी असतो तो अपान वायू, तर ह्या अपान काळात औषध दिलं पाहिजे. मग हा अपान काळ कधी आहे तर आयुर्वेद असं सांगतं की हा जो अपान काळ आहे हा अपान काळ जेवायच्या आधी जेव्हा तुम्ही औषध घेता तेव्हा त्याला अपान काळ असं म्हटलं जातं. त्यामुळे जर तुम्हाला त्रिफळा चूर्णाने काहीच फरक पडत नसेल किंवा तितकासा फरक पडत नसेल तर तुम्ही ही युक्तीसुद्धा करू शकता की अगदी जेवणानंतर 1.5 तासाने नाही तर जेवायच्या आधी 15 ते 20 मिनटं जर तुम्ही त्रिफळा चूर्ण घेतलं आणि त्याच्यानंतर जेवण केलं. आता इथे तुम्ही म्हणाल मग इथे सुद्धा परत जेवण आणि ते औषध यांचं मिक्सिंग होणारच आहे, परंतु हे जे मिक्सिंग आहे हे मिक्सिंग होणंच अपेक्षित आहे अपानाला प्रवृत्त करण्यासाठी. आणि म्हणूनच जर तुम्ही अपान काळात औषध घेतलं म्हणजे जेवायच्या आधी 15-20 मिनटं औषध घेतलं तर ते औषध आपल्या अधोभागावरती काम करतं, म्हणजेच पोट साफ करण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. त्यामुळे ही सुद्धा युक्ती तुम्ही नक्की करून पहा. तर हे होते काही बेसिक नियम किंवा बेसिक त्रुटी ज्या त्रिफळा चूर्ण घेताना होऊ शकतात किंवा होताना अनेकदा मी पेशंटमध्ये बघितलेले आहेत. आणि जर ह्या दुरुस्त केल्या तर तेच त्रिफळा चूर्ण त्याच डोसमध्ये सुद्धा पूर्ण कार्यक्षमतेने आपल्यावरती परिणाम दाखवतं, पोट साफ व्हायला त्याने मदत होते. असो, तर आज इथे थांबतोय. हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर जरूर करा. याबद्दल तुमच्या अजूनही काही शंका असतील, प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. आणि हो, चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका, कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा भेटत राहणारच आहोत. खूप खूप धन्यवाद.